जिल्हा परिषद शाळा निवडीमध्ये दरवर्षी रुचिकाचा वाढदिवस आपण साजरा करतो. म्हणजे तिचे वडील आवर्जून करतात आणि साजरा करणं म्हणजे काय, केक कापणं असं ते करत नाही. तर ते काय करतात, तर ज्यांना गरज आहे, ज्या विद्यार्थ्यांना खरोखर गरज आहे, ज्या गोष्टींची गरज आहे ते आम्हाला नेहमी विचारतात आणि दरवर्षी तिच्या वाढदिवसाला आपण त्यांच्याकडून आपल्याला शालेय उपयोगी वस्तू मिळतात. आता यावर्षी पण त्यांनी काय केलं आहे बघा, हे सचित्र बालमित्र आपल्याकडे जवळजवळ 79 मुलं आपल्या शाळेमध्ये दाखल आहेत सगळे. यावर्षी पहिलीला 17 विद्यार्थी आले, तर त्यांनी 17 न आणता 80 प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सचित्र बालमित्र पुस्तक त्यांच्याकडून त्यांनी भेट दिलेली आहे. तसेच आपले पहिलीच्या मुलांकडे पाटी नसते, पेन्सिल नसते, तर पाट्या सुद्धा 20 पाट्या त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना आणून दिलेल्या आहेत आणि इतर विद्यार्थ्यांसाठी पेन्सिलीचा सेट आहे. हे बघा, हे असे पेन्सिलीचे सेट त्यांच्याकडून आपल्या साऱ्या विद्यार्थ्यांना गिफ्ट मिळणार. काय मिळणार आहे बघा. वाढदिवस कसा साजरा करायचा, जसे ज्याप्रमाणे रुचिकाचे पप्पा म्हणजे मनोज दादा ज्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतात, तसा वाढदिवस जर साजरा केला तर खरोखर गावातील कुठलाही विद्यार्थी मागे राहणार नाही, कुठल्याही गोष्टीपासून वंचित राहणार नाही. शाळेत शिकण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या गोष्टी जर आपल्याला अशा मदतीच्या रूपाने मिळाल्या तर शाळेची बंधन झाल्याशिवाय राहत नाही. तर आपण आज या वस्तू त्यांच्याकडून आपण स्वीकारून घेऊया आणि रुचिकाच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया. आता बघा, हे बाहेर दोन अशोक वृक्षाची झाडं लावली, ती तिच्या वाढदिवसानिमित्तच लावलेली आहेत. ती झाडं किती मोठी झाली आहेत. तर आपण त्यांना आताही विनंती करू की तुम्हाला एका दिवशी वेळ मिळाला की 4-5 झाडं आणा आणि आपण त्या झाडांचं वृक्षारोपण करू आणि त्यांची काळजी पण आपण शाळेच्या आवारामध्ये घेऊ अशी आम्ही त्यांना विनंती करतो. आणि झाडं तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणा. आता ही जी पुस्तकं आहेत, ही पुस्तकं आपण त्याच्या वरिष्ठाकडून वाटून घेऊया.